विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. सह्याद्री ट्युटोरियल्स तुम्हाला गेल्या 5 ते 6 वर्षापासून ऑनलाईन बॅच प्रोव्हाईड करतंय. त्यासाठी आपलं एक डेडिकेटेड ॲप्लिकेशन पण आहे. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय येतोय, की ॲप्लिकेशन यूज करण्यामध्ये प्रॉब्लेम येतोय. त्याचबरोबर बॅचमध्ये एनरोल होण्यासाठी प्रॉब्लेम येतोय किंवा भरपूर सारे त्यांचे डाउट्स आहेत ॲप्लिकेशनविषयी. तर या व्हिडिओमध्ये मी तेच डाउट त्यांचे दूर करणार आहे. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, की नक्की तुम्ही बॅच कशी पर्चेस करू शकता. त्याचबरोबर आपलं जे फ्री कंटेंट आपल्या बॅचवर अवेलेबल असतं, ते तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकता. त्याचबरोबर टेस्ट कशी देऊ शकता किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही कशा पद्धतीने साधू शकता, हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहूया. आता आपण डायरेक्टली एका स्क्रीन रेकॉर्डिंगकडे जाऊ, जिथं तुम्हाला समजेल की तुम्ही नक्की कशा पद्धतीने बॅच पर्चेस करू शकता. तर या ठिकाणी पहा, सर्वप्रथम बॅच पर्चेस करण्यासाठी तुमच्याकडे आपलं ॲप्लिकेशन असणं आवश्यक आहे आणि ते ॲप्लिकेशन मिळेल तुम्हाला Google Play Storeला. तर आता पाहूया या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने आपण बॅच घेऊ शकतो. तर फर्स्ट ऑफ ऑल Googleचं प्ले स्टोअर तुम्हाला ओपन करायचंय. त्याच्यानंतर ना सह्याद्री ट्युटोरियल्स तिथं सर्च करायचंय किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपल्या ॲपची लिंक मिळेल. हे आपलं ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनला तुम्ही काय करायचंय, इन्स्टॉल करायचंय. ओके. ॲप्लिकेशन तुमच्याकडे इन्स्टॉल होईल या पद्धतीने. ओके. इन्स्टॉल होईपर्यंत तुम्हाला वेट करायचंय आणि याच स्टेप तुम्हाला फॉलो करायच्यात. ओके. ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्याच्या नंतर ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचंय. ओके. ॲप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. एक लॉग इन विथ WhatsApp आणि दुसरा ऑप्शन असेल यूज अनदर मेथड. तुम्ही WhatsAppनेही लॉग इन करू शकता किंवा बेस्ट मेथड आहे, की तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून नंतर त्याच्यावर जो ओ-टी-पी येईल तो फिल करून लॉग इन करू शकता. आता या ठिकाणी इथं लॉग इन करून दाखवतोय. ओके. लॉग इन केला. नंबर तुमचा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे किंवा फिल करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या मोबाईलवर इन्स्टंटली ओ-टी-पी येईल आणि तुमचं अकाउंट हे लॉग इन होईल. आता ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाईम अकाउंट ज्यावेळेस क्रिएट करत असाल, तर त्यावेळेस तुमचं नाव, तुमचा ईमेल ॲड्रेस, तुमचे डिटेल्स तिथं मागितले जातील. तर ते तुम्हाला तिथं एंटर करायचे आहेत. ओके. ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट वेळेस ॲपमध्ये येणार, ओके. तर ॲपमध्ये तुम्हाला कसं जायचंय हे मी तुम्हाला सांगतो. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इथं रिटर्न यायचं या बॅचमधनं आणि या ठिकाणी आपल्या ज्या नोटिफिकेशन्स आहेत, तर त्या तुम्हाला अलाऊ करायच्यात. त्याच्यामुळे काय होईल, की जे आपण कंटेंट तुम्हाला टाकू, ओके, बॅचवर आपण अपलोड करू, तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आपल्या ॲपची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर या पद्धतीने तुम्हाला इथं खाली जो ऑप्शन्स आहेत, तर स्टोअर ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आपल्या जेवढ्या बॅचेस अवेलेबल आहेत, त्या सगळ्या बॅचेस पाहायला मिळतील. ओके. आता या बॅचेसची माहिती मी अपकमिंग याच्यामध्ये स्लाइड्समध्ये देणार आहे. तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की तुमच्यासाठी यापैकी कोणती बॅच असणार आहे. ओके. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण एक बॅच कशी पर्चेस करायची ते पाहूया. ओके. आता या ठिकाणी पहा एक फिनिक्स बॅच आहे आपली. ओके. हिच्यावर आपण क्लिक केलंय आणि या बॅचचं पहा इथं ओव्हरव्ह्यू दिसतोय तुम्हाला, कंटेंट दिसतंय आणि फ्री कंटेंट. कंटेंट ऑप्शनमध्ये गेले तर तुम्हाला या ठिकाणी आपल्या बॅचवर जेवढा कंटेंट अवेलेबल आहे, तो कंटेंट तुम्हाला दिसेल. जर तुम्ही बॅच पर्चेस केलेली नसेल, तर तो कंटेंट लॉक असेल. ओके. तर या पद्धतीने टेस्ट असेल, वेगवेगळे फोल्डर्स आहेत. फोल्डरच्या आतमध्ये आणखीन फोल्डर आहे. एकदम व्यवस्थितरित्या आपण तो कंटेंट अरेंज करून ठेवलाय तुमच्यासाठी. आणि या ठिकाणी बरेचसे फ्री व्हिडिओज आहेत. तुम्ही ते ट्रायल कंटेंट या ऑप्शनमध्ये जाऊन पाहू शकता. ओके. या पद्धतीने तुम्हाला जायचंय आणि त्याच्यानंतर रिटर्न यायचंय. आता बॅच पर्चेस करण्यासाठी हे आपल्या बॅचबद्दल माहिती आहे, बॅचची व्हॅलिडिटी वगैरे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाय नाऊ या ऑप्शनवर क्लिक करायचंय. आता या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर 2 पेमेंटचे मोड्स तुमच्यापुढे ओपन होतील. एक तर आहे पे ऑनलाईन आणि दुसरा आहे स्कॅन क्यूआर टू पे. जर तुम्ही ज्या अकाउंटमध्ये तुम्ही लॉग इन केलंय, ज्या मोबाईलमध्ये तुम्ही लॉग इन केलंय, त्याच मोबाईलमधनं जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल, पे ऑनलाईन हा ऑप्शन चूज करा आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट फोनपे, Google Pay, Paytm किंवा दुसरं कोणतंही तुमचं यू-पी-आय ॲप्लिकेशन असेल, तर त्या ॲप्लिकेशनवर तुम्ही पेमेंट करू शकता. आणि त्याचबरोबर दुसरा ऑप्शन आहे, म्हणजे समजा तुमचा पेमेंटचा मोबाईल हा वेगळा आहे. म्हणजे तुम्ही ॲप एका मोबाईलवर इन्स्टॉल केलंय. तुम्ही बॅच त्या मोबाईलवर घेणार आहात. पण तुम्ही पेमेंट हे फक्त दुसऱ्या मोबाईलवरून करणार आहात. आता याच्यामध्ये डाऊट असा आहे, की नक्की बॅचचा ॲक्सेस कोणत्या मोबाईलला मिळणार? ज्या मोबाईल नंबरने तुम्ही ते अकाउंट ओपन केलंय, तर त्या मोबाईल नंबरला बॅचचा ॲक्सेस मिळणार. ओके. तर या पद्धतीने स्कॅन क्यूआर टू पे इथं तुम्हाला क्लिक करायचंय. म्हणजे जर दुसऱ्या मोबाईलमधनं तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर. त्याच्यानंतर तुमच्यापुढे क्यूआर ओपन होईल. ओके. क्यूआर ओपन झाल्याच्या नंतरनं हा क्यूआर कोड तुम्ही स्कॅन करायचा आहे. ओके. आणि याच्यानंतरनं पेमेंट करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला यू-पी-आय आयडी बँकिंग नेममध्ये बंच मायक्रो टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यासारखं नाव दिसेल. तर त्याला काही एक प्रॉब्लेम नाही. तो हा एक ऑनलाईन सिस्टमचा पार्ट आहे. याच्यानंतरनं तुम्हाला पेमेंट करायचंय. पेमेंट केल्याच्या नंतरनं लगेच जे फ्री कंटेंट जे आपलं लॉक कंटेंट होतं किंवा बॅचचं ॲक्सेस तुम्हाला मिळून जाईल. बरं आता
हे झालं तुम्ही फुल पेमेंट करताय यासाठी. पण तुम्हाला बॅच ही इन्स्टॉलमेंटनी घ्यायची असेल. इन्स्टॉलमेंटनी म्हणजे काय? की थोडक्यात हप्त्यावर जर घ्यायची असेल, ओके. बॅचचे काही पैसे आत्ता भरून आणि त्याच्यानंतर काही पैसे हे ज्या फिक्स डेट आहेत त्याला भरून जर घ्यायची असेल, तर ते कशा पद्धतीने? तर इथं पहा, तुम्हाला ओव्हरव्ह्यूमध्ये यायचंय आणि स्क्रोल डाउन करायचंय. ओके. हे फ्री कंटेंट तुम्हाला इथं पाहायला मिळतंय. पे इन इन्स्टॉलमेंट हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. तर तिथं तुम्हाला क्लिक करायचंय. ओके. क्लिक केल्याच्या नंतरनं तुम्हाला बॅचेसमध्ये जेवढे इन्स्टॉलमेंट अवेलेबल आहेत, ते इन्स्टॉलमेंट पाहायला मिळतील. आता ही आपली फिनिक्स बॅच आहे. तर यासाठी आपल्याकडे इथं 3 इन्स्टॉलमेंट्स अवेलेबल आहेत. पहिला इन्स्टॉलमेंट आहे ₹2000 दुसरा इन्स्टॉलमेंट आहे ₹1700 आणि तिसरा इन्स्टॉलमेंट आहे ₹1500. जर तुम्ही आज ही बॅच जर घेत असाल, 2000 भरत असाल, तर तुम्हाला पूर्ण ॲक्सेस मिळेल पुढच्या 1 महिन्यासाठी. नंतर 1 महिन्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल? नेक्स्ट पेमेंट करावं लागेल. त्याच्यानंतरनं अजून 1 महिन्याने तुम्हाला पुढचं पेमेंट करावं लागेल. ज्यावेळेस तुमचे 3 हप्ते, ओके, 3 इन्स्टॉलमेंट तुमचे कंप्लीट होतील, त्यावेळेस पूर्ण बॅच ही तुमची असेल. पहिला जरी हप्ता भरला, पूर्ण बॅचचं ॲक्सेस किंवा जेवढं कंटेंट अवेलेबल आहे, तेवढं तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही इथं क्लिक करायचंय, ओके. आणि त्याच्यानंतर सेम तीच मेथड पे ऑनलाईन जर तुमचा त्याच फोनमध्ये फोनपे वगैरे असेल आणि क्यूआर कोड जर तुम्ही दुसऱ्या फोनवरनं पेमेंट करत असाल, तर क्यूआर कोडवर क्लिक करायचं तुम्हाला. या पद्धतीने तुमच्यापुढे क्यूआर कोड ओपन होईल. याच्यावर पेमेंट करायचंय आणि तुम्ही लगेच आपल्या बॅचला एनरोल व्हाल. बरं, या पद्धतीने आपण पाहिलं, की आपण कशा पद्धतीने बॅच पर्चेस करू शकतो. आता आपण आपल्या ॲपचे बाकी काही फीचर्स पाहूया. बाकी फीचर्स या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रोफाइल दिसेल. त्याच्यानंतर नेक्स्ट फीचर म्हणजे जो आहे तो चॅट्सचा. ओके. या ठिकाणी तुम्ही तुमचा काही डाउट असेल, तुम्हाला बॅचविषयी काही क्वेरी असेल, तर ती टाइप करून किंवा व्हॉइस नोटद्वारे पाठवू शकता. त्याला आम्ही लवकरात लवकर रिप्लाय देतोय. ओके. एकही मेसेज आम्ही तिथं अनसीन सोडत नाही. प्रत्येकाला आम्ही रिप्लाय देतोच. ओके. त्याच्यानंतरनं नेक्स्ट जर आपण पाहिलं, तर या ठिकाणी बॅचेस वगैरे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. म्हणजे आता तुम्हाला कळलंच असेल, की तुम्ही नक्की कशा पद्धतीने तुम्हाला कळलंच असेल, की तुम्ही नक्की कशा पद्धतीने आपल्या बॅचमध्ये एनरोल होऊ शकता. त्याचबरोबर मग आता वाट कसली पाहिजे? आता काय करायचं? आपलं ॲप तुम्ही पटकन डाउनलोड करायचंय. Play Storeवर जायचं, सह्याद्री ट्युटोरियल सर्च करायचं किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे किंवा समजा हा क्यूआर तर तुमच्याकडे आहेच, बरोबर? Google लेन्सने या क्यूआरला स्कॅन करा. एक लिंक ओपन होईल. त्या लिंकनुसार तुम्ही Play Storeमध्ये रिडायरेक्ट व्हाल आणि तिथून तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला काहीही अडचण येत असेल, ओके, तुम्हाला काहीही शंका असेल, तर हे 2 नंबर्स आमचे तुमच्याकडे आहेत. तुम्ही एनी टाईम या नंबर्सवर कॉल करू शकता. बरं, आता हे झालं Android फोनसाठी. पण जर समजा तुमच्याकडे iOSचा डिव्हाइस असेल, ओके, म्हणजे Appleचा डिव्हाइस असेल किंवा समजा तुम्हाला जर डेस्कटॉप तुमच्या लॅपटॉपवर, तुमच्या पीसीवर जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स पाहायचे असतील, तर मग कसं करायचं? तर मग त्यासाठी काय करायचं? ब्राउझर ओपन करायचं. Firefox असेल, ओके, Brave असेल किंवा Chrome ब्राउझर असेल आणि त्याच्यावर सर्च करायचं क्लास प्लस स्टुडंट लॉगिन. त्याच्यावर सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येईल. पहिल्या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ORG कोड म्हणजे ऑर्गनायझेशन कोड विचारला जाईल आणि दुसरा तुमचा फोन नंबर विचारला जाईल. ज्या फोन नंबरनं तुम्ही ऑलरेडी अकाउंट क्रिएट केलंय, तो फोन नंबर तिथं टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतरनं IRKWR कॅपिटलमध्ये IRKWR हा ऑर्गनायझेशन कोड तिथं टाकायचा आहे. त्याच्यानंतरनं तुम्ही त्याला जर व्हेरिफाय केलं, तर त्याच्यानंतर ओ-टी-पी वगैरे येईल. तो ओ-टी-पी तुम्ही एंटर केला, की तुम्ही डायरेक्टली आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन व्हाल. बरोबर? म्हणजे या पद्धतीने तुम्ही iOS डिव्हाइसवर, ओके, किंवा डेस्कटॉपवर आपलं ॲप हे आपले व्हिडिओ लेक्चर्स पाहू शकता आणि अभ्यास करू शकता. तर आता आपण पाहूया, की आपल्या बॅचवर, आपल्या ॲपवर नक्की कोणकोणत्या ऑनलाईन बॅचेस अवेलेबल आहेत. आता मी इथं काही ठळक-ठळक ज्या आमच्या बॅचेस आहेत, त्याच तुम्हाला दाखवतो, बरोबर? आता फर्स्ट ऑफ ऑल, जर तुम्ही एम-एच-टी-सी-ई-टी आणि एच-एस-सी बोर्ड 2026 साठी बॅच जर शोधत असाल, तर आपल्याकडे अतिउत्तम बॅच त्याच्यासाठी अवेलेबल आहे. ती म्हणजे आपली व्हिजन बॅच. आता या बॅचमध्ये आपल्या जेवढ्या बॅचेस आहेत, त्या सर्व बॅचेस या बॅचमध्ये तुम्हाला मिळतात. फिजिक्स न्यूमेरिकल बॅच असेल, क्रॅश कोर्स असेल, टेस्ट सीरीज असतील, आपली संघर्ष बॅच जी बोर्डसाठी आहे, त्या सर्व बॅचेस, मॅथ्स थेरम बॅच, सर्व बॅचेस या आपल्या व्हिजन बॅचमध्ये मिळतायत आणि ही बॅच आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. मग जर तुम्हाला बोर्ड्स करायचं असेल आणि एम-एच-टी-सी-ई-टी करायची असेल, 2026 म्हणजे अपकमिंग एम-एच-टी-सी-ई-टी आणि बोर्ड करायचं असेल, तर व्हिजन बॅच ही तुमच्यासाठी बेस्ट आहे. त्याच्यानंतरनं जर तुम्हाला एम-एच-टी-सी-ई-टी आणि बोर्ड्स करायचंय, पण 2027 साठी, ओके. म्हणजे जे मुलं सध्या 11वी मधनं 12वी मध्ये गेलेत, ओके. तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे ती म्हणजे आपली न्यूली लॉन्च फिनिक्स बॅच. ओके. या फिनिक्स बॅचमध्ये तुमचं पी-सी-एम, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ
11चा सिलेबस प्लस 12चा सिलेबस विथ फिजिक्सचे बेसिक्स, केमिस्ट्रीचे बेसिक्स, लॉग कॅल्क्युलेशन सगळ्या गोष्टी कव्हर होणार आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची असेल, या बॅचपेक्षा बेस्ट बॅच तुमच्याकडे असूच शकत नाही. त्याच्यामुळे ही बॅच आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. तुम्ही लवकर ॲप डाउनलोड करा आणि आपल्या या बॅचला एनरोल व्हा. त्याच्यानंतरनं जर फक्त एम-एच-टी-सी-ई-टीसाठी तुम्हाला बॅच पाहिजे, ओके. आणि त्यासोबत तुम्हाला टेस्ट सीरीज पण पाहिजे, तर आहे आपल्याकडे बॅच रँकर्स कोर्स, ओके. हा एक क्रॅश कोर्स आहे, क्रॅश कोर्स टाइप रँकर्स कोर्स. त्याचबरोबर रँकर्स कोर्समध्ये आपण रँकर्स टेस्ट सीरीज तुम्हाला फ्री देतोय, ओके. आणि सेपरेटली सुद्धा आपल्या टेस्ट सीरीज अवेलेबल आहेत. म्हणजे जर तुम्ही कोर्स घेत असाल, तर तुम्हाला या टेस्ट सीरीज त्याच्यामध्ये फ्री येतील आणि जर सेपरेट टेस्ट सीरीज जर घ्यायची असतील, तर त्या सुद्धा आपल्या ॲपवर अवेलेबल आहेत. त्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल. बघा. त्याच्यानंतरनं त्याच्यानंतर जर आपण पाहिलं ड्रॉपर स्टुडंटसाठी काय, बरोबर? हे आता आपण पाहिलं रेग्युलर स्टुडंटसाठी. आता ड्रॉपरसाठी काय? तर आपली कमबॅक ज्यांना खरंच कमबॅक करायचंय, ओके. सगळे डिस्ट्रॅक्शन बाजूला ठेवून ज्यांना खरंच कमबॅक करून त्यांचं नाव सिद्ध करून दाखवायचंय, तर त्यांच्यासाठी आपली बॅच आहे. ती म्हणजे ड्रॉपर्स बॅच. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स पूर्ण टेस्ट सीरीज सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी ड्रॉपरसाठी लागतात, जे मार्गदर्शन ड्रॉपरसाठी लागतं, तर त्या सर्व गोष्टी कमबॅक बॅचमध्ये आपण प्रोव्हाईड केलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतरनं जर तुम्हाला सब्जेक्ट वाईज जर बॅचेस हवे असतील, म्हणजे मला फक्त फिजिक्सची घ्यायची, फक्त केमिस्ट्रीची बॅच पाहिजे किंवा फक्त मॅथेमॅटिक्सची बॅच पाहिजे, तर तोही ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. आपल्या सब्जेक्ट वाईज बॅचेस अवेलेबल आहेत. या बॅचेसमध्ये आता समजा फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या बॅचेसमध्ये 11th आणि 12th दोन्हींचा सिलेबस तुमचा कव्हर आहे. त्याचसोबत त्याच्यामध्ये डी-पी-पी सोल्युशन आणि टेस्ट सीरीज सर्व गोष्टी इन्क्लुडेड असणार आहेत. मग सब्जेक्ट वाईज बॅच हवी असेल, तर या बॅचेस तुमच्याकडे अवेलेबल आहेत. आता त्याच्यानंतरनं सगळ्यात बेस्ट बॅच, ओके, जी ती आहे एम-एच-टी-सी-ई-टी फिजिक्स, न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तुम्हाला फिजिक्स न्यूमेरिकलची भीती वाटत असेल किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिएक्शन्सची भीती वाटत असेल, ओके. या बॅचमध्ये टेक्स्ट बुकमध्ये जेवढे फिजिक्सचे न्यूमेरिकल आहेत विथ लॉग कॅल्क्युलेशन हे सॉल्व्ह करून दिलेले आहेत, ओके. जर तुम्हाला फिजिक्सची भीती वाटत असेल, न्यूमेरिकल्सची भीती वाटत असेल, तुम्हाला बोर्डसाठी पण न्यूमेरिकल्स लागतायत आणि सी-ई-टीसाठी तर ऑब्व्हियसली न्यूमेरिकल्सच लागतायत. मग त्यासाठी आपली सगळ्यात बेस्ट बॅच आहे फिजिक्स, न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री बॅच. विद्यार्थी मित्रांनो, तर या होत्या आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्सवर असणाऱ्या मेन बॅचेस. आता तुम्ही ठरवायचंय तुम्हाला कोणती बॅच पाहिजे, ओके. आणि अभ्यासाला आता सुरुवात करायची. आमचे कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहेत. त्यासोबत मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केलेत. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. WhatsApp ग्रुप असेल, Telegram ग्रुप असेल, Instagram चॅनल असेल, सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही डिस्क्रिप्शन एकदा चेक करा आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशनचा क्यूआर मी इथं सुद्धा प्रोव्हाईड करतोय. इथंही तुम्ही स्कॅन करा आणि आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. त्याच्यानंतरनं हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा, ज्यांना ॲप वापरताना प्रॉब्लेम येतोय, फ्री कंटेंट पाहताना प्रॉब्लेम येतोय, बॅच घेण्यामध्ये प्रॉब्लेम येतोय. त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.